हे बघा इकडे शिपी आमटी बनवलेली आहे. हे बघा मित्रो, तिकडे आमचा मुक्काम आहे. ती वरती टेकडी दिसते ना तुम्हाला, तिकडे. आणि इकडे हे असं तलाव आहे बघा. हे बघा इकडे सगळीकडे चिखलच चिखल झालाय. हे बघा ह्या बाजूला पण अवघड काम झालं आज आमचं. महाराज गडबडीत बुक्का लावायचे विसरले. आपण सहसा आहे ना कीर्तनकार असे कीर्तन करताना वगैरे पाहिलेले आहेत, पण त्यांची लाईफस्टाईल काय असते, त्यांचा दिनक्रम काय असतो, हे सहसा आपण पाहिलेलं नाही. पण या वारीच्या वाटेवर आहे ना मला महाराजांचा दिनक्रम वगैरे पाहायला मिळाला. खूप छान वाटला मला. मी पण तसा तो पुढे आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. बुक्का लावायचा राहिला होता त्यांचा. आता एकदम मस्त. गंध लावल्याशिवाय मजा नाही. रामकृष्ण हरी मित्र हो. काल जरा पावसाचं वातावरण होतं, आज पण आहे, पण काल जरा पाऊस येतच होता. आम्हाला वाटलं जास्त पाऊस येईल म्हणून आम्ही काय केलं, आमचा जो तंबू होता त्याच्या बाजूला असे जरा चर खोदून घेतले. नाहीतर काय झालं असतं, पाणी वगैरे आहे ना डायरेक्ट तंबूमध्ये शिरलं असतं. आज पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. नातेपुते ही सोलापूर जिल्ह्यामध्ये, नातेपुतेला मुक्काम आहे. आणि सगळी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस कर्मचारी, कलेक्टर, सगळी प्रशासकीय यंत्रणा तिथं सज्ज असते. सातारा जिल्हा निरोप देतो आणि मग पुढची प्रशासकीय यंत्रणा स्वागतासाठी, सोलापूरची यंत्रणा स्वागतासाठी तयार आहे. आणि आपलं पंढरपूर देखील सोलापूरमध्येच येतं. तर आपली सोलापूरची जी कोणी मंडळी असतील त्यांनी कमेंटमध्ये त्यांचा तालुका वगैरे सांगा. त्याला आता तुम्हाला आजचा वारीचा दिवस दाखवतो. वातावरण बघा एकदम असं पाऊसमय झालेलं आहे. आभाळ वगैरे भरून आलेलं आहे. कधीही पाऊस येऊ शकतो. पाऊस आला की थोडीशी वारकऱ्यांची पंचायत होते. थोडंफार इकडे तिकडे बसता येत नाही, पण वारकरी सगळं ॲडजस्ट करतात नाही का. चला इकडं आमची मंडळी अशी चहा वगैरे घ्यायला थांबलेली आहे. आता एक प्रॉब्लेम आहे, पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस देखील मधून अधून पडतोयच. कपडे धुवायचे कसे आणि धुतले तर वाळवायचे कसे, हा मोठा प्रॉब्लेम माझ्यासमोर आता निर्माण झालेला आहे. सगळ्यांच्या समोर तो प्रॉब्लेम आहे म्हणा. पण आता कपडे कमी राहिलेत. 1-2 ड्रेस मी धुतले होते ना, तेच वापरतो आहे आता मी. आणि प्रयत्न करतो आहे की कपडे मळणार नाहीत, जेणेकरून मला 2 दिवस तरी वापरता येतील. नाहीतर मग काय करावं लागेल माहिती आहे का, ते जे आपले कुडते पायजमे असतात ना, दुकानामध्ये मिळतात 200-300 रुपयाला, ते घेऊन वापरावे लागतील. कारण पर्यायच नाही दुसरा. आता दिंडीच्या गाड्या देखील आता निघालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो, एक 15 दिवसापूर्वी म्हणजे जेव्हापासून मी वारी सुरुवात केली त्याच्या अगोदर मी असा आहे ना चिडचिडा होतो. म्हणजे मला टॉवेल आहे ना असा सुकलेलाच पाहिजे. मला एखाद्या ठिकाणी असं जेवायला बसलं की तिथं आजूबाजूला थोडाफार पण कचरा चालायचा नाही, काय नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी मला माझ्या मनाप्रमाणे लागत होत्या. पण जेव्हापासून वारीला आलो ना ॲडजस्ट करायचं शिकलो मी आता. म्हणजे एकदमच हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे असं मला आता काय वाटत नाही. आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं शिकलो मी आता. सुंदर असं मंदिर आहे इकडे. मित्रांनो, आम्ही सकाळच्या 7 वाजता चालायला सुरुवात केली होती. आता 9 वाजलेले आहेत आणि मला प्रचंड भूक लागलेली आहे. घरी असल्यावर मला एवढी भूक नाही लागायची, परंतु आता इथं होतं आहे काय, सकाळी 6-7 वाजल्यापासूनच आम्ही चालायला चालू होतो, त्यामुळं लगेच भूक लागते. माऊलींचा नगारखाना आहे. बघितलं का, ते बैल कसे आपोआप स्वतःची मान घालत होते नाही का. हां, त्यांना सवय झाली आहे. त्यांनी ते बैलगाडीचं ते असं उचललं की ते लगेच मान घालतात ते. लवकर उठून दिंडीसोबत चालणारे आता इकडं आराम करतायत. काही जण नाश्ता वगैरे करतायत. प्रत्येक दिंडीचे जे झेंडे आहेत ना ते असे उभे करतात इकडे. 2-3 तास चालल्यानंतर थोडासा विसावा घेतात. चिवडा मित्रो, मस्तपैकी आमचा नाश्ता झालेला आहे. आणि नाश्त्याला आहे ना चपाती आणि बेसन होतं. मी पहिल्यांदाच 9 वाजता चपाती आणि बेसन खाल्लं असेल माहिती आहे का. चला आता आमच्या दिंड्या पुन्हा मार्गस्थ झालेल्या आहेत. मित्रो, माऊलींनी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. सोलापूरकरांनो, कमेंटमध्ये माऊलींचं स्वागत करा. मित्रो, आता आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे
आता आपली जी दिंडी आहे ती इथे 1-1.5 तास थांबेल विसाव्यासाठी. सगळेजण आता झोपतील थोडंसं. मला पण झोप आल्यासारखं झालं आहे, पण काही मी झोपणार नाही आहे, कारण मला व्हिडिओ एडिटिंग करायची आहे, नाही तर परत संध्याकाळी जागावं लागेल असं आहे. महाराज बघा इकडे झोक्यावरतीच थोडेसे असे पडलेत. कारण चालून हां झोप येते. काय होतं, सकाळी लवकर उठतो ना आम्ही, हां झोपायला रात्री उशीर होतो, पुन्हा सकाळी लवकरही उठतो आणि पुन्हा एवढं 10-15 किलोमीटर चालून आलं ना की लगेच असे जेवलं की लगेच झोप लागते. आपल्याला शहरात कसं आपण ऑफिसमध्ये बसून काम करतो, त्यामुळं घरी गेल्यावर आपल्याला झोप पण लागत नाही, कारण आपलं शरीर तेवढं थकतच नाही. जे फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त करतात ना त्यांना लगेच झोप लागते. पण आता ऑफिसमध्ये जे एका कम्प्युटरवर बसून काम करतात, एका जागेवर बसून 8 तास काम करतात, त्यांचे फिजिकल ॲक्टिव्हिटी एकदम कमी आहे, त्यांचं शरीर तेवढं थकत नाही. त्यामुळं कसं होतं, झोपा लागत नाहीत त्यांना. म्हणजे आता समजा मीच ऑफिसला असलो असतो तर मला अशी दुपारी झोप लागत नाही आणि संध्याकाळी पण 9-10 वाजेपर्यंत टाईमपास करत बसतो आपण. पण आता इथं थोडंसं बसलं की लगेच झोप लागते. एकदम जोराचा पाऊस सुरू झाला अचानक. हे बघा सगळे कसे चाललेत आता, आणि इकडे मी तर आता एवढा भिजलो पण. बापरे, अवघड काम झालं. पॅन्ट भिजली माझी पॅन्ट. आता जरा कमी झाला आहे पाऊस. उघडला बाबा पाऊस एकदाचा. मला नेमके हे कपडे आहेत ना 2 दिवस घालायचे होते, पण आता शर्ट भिजलेलं नाही आहे, पण पॅन्ट भिजलेली आहे. आता तिला सुकवणं अवघड काम आहे. आणि हे जे आहे ना, हे काहीतरी पॅकेजिंग आहे, त्याचं प्लास्टिक आहे, याला पुंचे असं म्हणतात. तर ते काय आहे, फक्त आपला गुडघ्यापर्यंतच येतं, त्याच्या खाली मोकळंच राहतं, त्यामुळं भिजून गेली पॅन्ट माझी सगळी. महाराजांनी तर काय धोतर घातलेलं आहे, त्यामुळे त्यांचं काही भिजलं नाही विशेष असं, नाही का. हे बघा बाकीच्यांनी अशा गुडघ्यापर्यंत पॅन्ट वर केल्या, पण आता ही माझी जी पॅन्ट आहे ती वर करायलाच मला 10-1 मिनटं गेले असते. बॅग न भिजणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण बॅगमध्ये आपला कॅमेरा वगैरे सर्व आहे. चला आता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू लवकरच. इकडेच कुठेतरी असणार आहे, चला बघूया. हे बघा मित्रो, तिकडे आमचा मुक्काम आहे. ती वरती टेकडी दिसते ना तुम्हाला, तिकडे. आणि इकडे हे असं तलाव आहे बघा. बापरे, सगळा चिखल झाला आहे आज तर आमच्या पालाच्या बाहेर. हे बघा इकडे सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे. हे बघा ह्या बाजूला पण अवघड काम झालं आहे आज आमचं, कारण नेमकाच जोराचा पाऊस आला ना, त्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे. बघूया आता, पाऊस नाही आला तर बरं होईल परत. हे ओलं पण झालंय ना आपलं. महाराजांनी आता चर खोदायला चालू केलेलं आहे तिकडं, म्हणजे कसं थोडीशी माती ह्या बाजूला लावली ना की पाणी आतमध्ये जात नाही मग, कारण उताराचा भाग आहे असा एकदम डोंगराळ भाग आहे आणि पाऊस इतक्या जोराचा आला, सगळं पाणी आलं. ते तर आपला तंबू तर पूर्ण भिजलेलाच आहे, पण आता रात्रची काळजी घ्यायची म्हणल्यावर आपल्याला चर खोदावे लागतील चारी बाजूने, आणि एका बाजूला पाणी काढावं लागेल, नाहीतर सकाळी आंघोळीची गरज नाही, उठायचे कपडे घालायचे. तंबूतच आंघोळा, काय साबण लावूनच झोपू मग आपण. हे बघा हे असेच चर काढावे लागतील. हे बघा यांनी काढले तिकडे थोडेसे, असे काढावे लागतील, नाहीतर इकडे डायरेक्ट पाणी आतमध्ये जाणार. आणि सर्व हा डोंगराळ भाग आहे. हे बघा एवढ्या दिवस पाऊस नव्हता, पण आता पाऊस आल्यामुळे लय किचकिच होणार आहे. माझी तर पॅन्ट पण भिजलेली आहे, ती आता सुकायची कुठं, हा लय मोठा प्रश्न आहे. आता पाणी आतमध्ये येणार नाही असं केल्यावरती. हा बघा आमचा वारीचा संसार आहे हा सगळा, आणि रोजचा फिरता संसार आहे हा सगळा. मला तर हिमालय जा वाटायला बघा आता हे असलं बघ. हा मला तर बायकोची आठवण यायला लागली बाबा, नाहीतर हे सगळं असं एवढं. आता आठवण येते बायकोची, हे सगळा पसारा बघून. दोघाची पण. एवढा सगळा पसारा रोज आवरायचा, सकाळी उठायचं परत आवरायचा, लय अवघड काम झालंय आता. हा अमोलचं लग्न झालंय का? झालंय.
मग तुलाही आठवण येत असेल. देव बघा इकडे, त्याचं तोंड बघा कसं वैतागलेलं आहे एकदम. औषध अवघड काम झालंय त्याचं. विचित्र परिस्थिती झाली आहे सगळी. बाजरीच्या भाकरी, राईस, कांदा लिंबू. हे बघा इकडे शिपी आमटी बनवलेली आहे. इकडे अगोदर आमचे आचारी बघतायत बरोबर झाले का, बरोबर आहे का. किती भाकरी बनवल्यात बघा इकडं. बापरे. आपला जो मुक्काम होता तो नातेपुते येथे होता आणि इथं येताना आहे ना जोरदार पाऊस सुरू झाला आणि आम्हाला तर चिंता पडली होती की हा जो भाग आहे ना थोडासा डोंगराळ भाग आहे आणि जे आपले टेंट वगैरे लावलेत ते थोडेसे असे उताराच्या दिशेने लावलेले, त्यामुळे जर पाऊस झाला तर डायरेक्ट पाणी येऊन आमच्या टेंटमध्ये शिरणार. परंतु माऊलींची कृपा झाली आणि पाणी काय आपल्या टेंटमध्ये वगैरे आलं नाही का. नाहीतर जर टेंटमध्ये आलं असतं तर आपली पळापळच होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपले पुढचे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आहेत ना तुम्हाला आता रिंगण सोहळे वगैरे तसेच वारीतले जे खेळ आहेत ना ते पाहायला मिळतील. रामकृष्ण हरी.